शहाजीराजे भोसले आया बहिणीच्या इज्जतीची लक्तर वेशीवर टाकली जात असतात घरात त्यांच्यातील काय ऐक ना हे मराठ्यांच्या उन्हातीला शोभणारी गोष्ट नव्हे. शिवाजीराजे उठा, घोड्यावर बसा, हातात तलवार घ्या आणि शत्रूचा नेपात करा असे कटाळणाऱ्या माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका. शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर हात काप केले जातील असे स्वतःच्या सैन्याला बजावणारे माझे छत्रपती शिवाजीराजे भोसले. सिंहाच्या जबड्यात घालून हात मौजी नदात ही जात मराठीची. अरे सळसळ त्या देखता अंगार म्हणजे माझे शंभूराजे यांना माझा मानाचा मुजरा करून छातीत शिवसरांची आग व मनगटात पावन तलवारची ताकद असणारा मी छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता मावळा विराज अमित चौहान माझे शिवविचार व्यक्त करतो. ज्यासाठी लढले शिवाजी आपुले संभाजी ते एकले, ये साजी लढले रणात पडले तानाजी सममावळे. गडाला पर शिव गेला वदिले छत्रपती, जीवा शिवा मदारी महतर, जीवा शिवा मदारी महतर. ऐसे योद्धे अमर झाले किती, गर्वाने उठली शिवश्री काया ते हिंदवी वीर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अरे काय बार्शीकर, काय आवाज आहे का हा? आज आपल्या आवाजाने हा भगवा शहरला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर. मित्र आताच ऐकलेल्या पंचकामध्ये जे तानाजी मालुसरे होते ना तेच मी तुमच्या समोर व्यक्त होतोय. कोंढाणा किल्ले कोंढाणा एखाद्या सुंदरीच्या गालावर जसा तीळ शोभून दिसतो ना तसा स्वराज्यात शोभून दिसावा कोंढाणा. माँसाहेब बोलतो झाल्या शिवराजे शिवराजे त्या कोंढाण्यावर चपडपडत हिरवणी छान सलताय आमच्या मनात. शिवाजी राजे आम्हास हवा आहे तो कोंढाणा, शिवाजी राजे आम्हास हवा आहे तो कोंढाणा. बस माँसाहेब काळजी नसावी, या स्वराज्य निर्माणाची शपथ घेतली आहे रायरेश्वरावर. आठवतं ना तुम्हाला? राजे सांगतायत माँसाहेब काळजी नसावी, येईल त्या अष्टमीला भगवा चढेल त्या कोंढाण्यावर, भगवा चढेलच त्या कोंढाण्यावर. दुसऱ्याच दिवशी सदर भरली. सदरेवर कोंढाण मोहिमेची खलबत चालली होती. राजांनी ठरवले की राजे स्वतः कोंढाणा घ्यायला जाणार. त्याच वेळी सुभेदार तानाजी मालुसरे आपल्या एकुलता एक पुत्राच्या लग्नाची पत्रिका द्यायला आले होते राजांजवळ. कुठून तरी त्यांच्या कानावर कुणकुण ऐकू आली, राजे कोंढाणा घेत आहेत. काय? त्यांच्या तळपायच्या मस्तकाला गेली व राजांना बोलत झाले, राज काय चाललंय हे? तुमचा पाण्यातून जिवंत आहे. कंगरेला बांधलेली अक्षदांचे थैले राजांच्या हातात ठेवले. तेवढ्यात राजे बोलत झाले, अरे तान्ह्या तान्ह्या, अरे आपल्या रायबाचं लग्न आहे. राजांचं बोलणं मध्येच करून ताना कडाडला. हा तान्हाजी मालुसरा जिवंत असताना राजांना मोहिमेवर जावं आणि आम्ही वर बाप म्हणून लग्नात मिरवावं, हे कसं सौराज्य राज? मृत्यूच्या खांद्यावर हात ठेवून हा छंद आहे या तान्ह्याचा, भगवा हाताची व तलवार मनगटाशी. राज ठाण्या वाघासारखं नरड पडतो त्या उदयमानाचं. अरे तान्ह्या तान्ह्या ऐक ना, ते काय नाही राज, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, मग माझ्या रायबाचं. राजांची परवानगी घेऊन थेट उमरट घातलं. आईचा पदर कापला, बायकोचं कुंकू पुसलं आणि म्हणतो कसा, कारभारने आम्ही जिवंत आल्यावर लावू कुंकू. जणू काय त्याला कळूनच आलं होतं. 300 निवडक पाहुण्याला घेऊन गड चढला. काय कुठं अंधारचा पर्वत चिरून मराठ्यांच्या नंग्या तलवारीचा काकू लागल्या आणि गणगोर खंडनाटाने स्मशान शांतीचा भंग झाला. तानाजीची जबरदस्त वार उदयमानाचे अंग सोलत होते. तानाजी कसाच पडणार नाही हे समजल्यावर पाठीमागून एक जबरदस्त वार केला व माझा ताना दारातीर्थी कोसळला. हा हा हा. तानाजी मालुसरा छद्मी हसत उदयबान फुटला. ए हिजड्या,
शेलार मामा चौताळे बोलती झाले, अरे मागून वर तर कोली कुत्री करतात, तुझ्यात हिंमत असेल तर आईशीवर तिच्या म्हातारीशी लाड असे म्हणून 10 हात उडी मारून मामा उद्याबानाच्या छातावर बसले. नरडीचा घोड घेऊन उदयबान संपवला. कोंढा नाकाबीज झाला. गवताची गंजी पेटेवर गेली. राजांचा आनंद गगनात मावेना. कधी एकदा तांड्याला मिठी मारतोय असं राजांना होतं. राजे लगबगीने गडावर आले. घोड तर आला होताच, पण विजय मात्र अजिबात दिसत नव्हता. आकाशात वीज चमकावी अशी मनाची पाल चुकचुकली. राज हा घ्या कोंडारा असे म्हणत माझा तान्हा समोर येईल या अपेक्षेने राजे धावत आले होते. पण तान्हा सोडून बाकी सर्वजण मानाखाली घालून उभे होते. शब्दाची चावलणकीनच गर्द 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 होत गेली. तेव्हा कुणीतरी फुटलं राज. आपले सुभेदार पडले राज. असाच विश्वानी श्रीला दंश 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 करावा इतक्या असे राजांच्या मनात झाल्या. राजे तान्हाजीच्या मृतदेहाकडे धावले. रक्ताने लालबुंद झालेल्या तान्हाजीला मिठीत घेऊन राजाने एकाच संबळला फोडला. तानिया आम्ही आजपर्यंत ऐकलं होतं राजा रडत नसतो. आम्ही आजपर्यंत ऐकलं होतं राजाने रडायचं नसतं. पण आज माझ्या राजांमधला मित्र धडधसा रडला होता. धडधसा रडला होता. राजे बोलते झाले व इतिहास फुटला. गडाला पण माझा सिंह गेला. माझा सिंह गेला. जगदंब जगदंब जगदंब. धन्यवाद. धन्यवाद. थांबायचं स्टेजवरती थांबायचं.